शुभ सकाळ। आजचा दिवस आपणासाठी सुंदर आणि आनंददायी असो। सुंदर सकाळची सुंदर सुरुवात। एक नवीन सकाळ आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करते। सकाळी सकाळी सुंदर सुगंधी फूल पाहून मन खूप आनंदी होतं। मोगरा पाहून खूप छान वाटतंय। सगळीकडे सुगंध दरवळतो आहे। हॅलो फ्रेंड्स, आपले मनापासून स्वागत आहे डे विथ माधू नीतू चेतू या चॅनलवर। कसे आहात तुम्ही? आहात ना बरे? स्वतःची काळजी घेता आहात ना? ती घ्यायलाच पाहिजे। आज काढलेली रांगोळी अगदी सुबक आहे, हो ना? रांगोळीमधील प्रत्येक डिझाईन आपल्याला काहीतरी दर्शवत असते। म्हणूनच रांगोळी प्रेम, आनंद, उत्साह, समृद्धी व शुभतेचं प्रतीक आहे असं म्हणतात। चवदार नाश्त्याची आणि स्नॅकची रेसिपी मटकी भेळ। झटपट होणारा पौष्टिक नाश्ता। आपण मटकीला मोड आणून घेतलेली आहे। किती सुंदर मोड आलेली आहे तुम्ही पाहू शकता। आपण इथे 1 कप मोड आलेली मटकी भांड्यात टाकून घेतली आहे। यात मटकी बुडेल इतकं पाणी घालून घेऊ। त्यात चवीनुसार मीठ घालतो आहे। किंचित हळद घालून घेऊ। मटकीला रंग येण्यासाठी असं करतो आहे। गॅसवर मटकी शिजायला ठेवली आहे। मटकी अर्धवट शिजवणार आहोत। जास्त शिजवलेली मटकी नकोय। मटकी शिजलेली आहे, त्यातील पाणी काढून घेणार आहोत। त्यासाठी पातेल्यावर गाळणी ठेवून मटकी ओतून पाणी गाळून घेऊया। मटकीचे हे पाणी आपण भाजीत, वरणात किंवा कणिक मळण्यासाठी वापरू शकतो। या पाण्यात प्रोटीन्स असतात। मटकी थंडी होऊ देऊ। मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, छोट्या आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर मिक्सरवर जाडसर वाटून घेणार आहोत। 1 कांदा, 1 टमाटर व कोथिंबीर कापून घेतलेली आहे। किती आंबट हवं तितकी कैरी घेऊ। आपण मटकीची भेळ बनवतो आहे, त्यासाठी एक मोठा बाउल घेतलेला आहे। त्यात शिजवलेली मटकी टाकून घेऊ। दोन कप साधारण भेळीचे मुरमुरे घालू। मुरमुरे पौष्टिक असतात, पण पचायला हलके असतात। ही भेळ चवदार रुचकर बनवण्यासाठी इतर साहित्य घालू। 1 कप फरसाण घालतो आहे। अर्धा कप शेव घालतो आहे। त्यातील थोडी शेव शिल्लक ठेवू वरून घालण्यासाठी।
कांदा घालतो आहे, टमाटर घालतो आहे, कैरी घालतो आहे। आपण या भेळमध्ये निंबू, चिंच, चटणी याऐवजी आंबट चवीसाठी उन्हाळा असल्यामुळे कैरी वापरतो आहे। कोथिंबीर घालतो आहे, हिरवी मिरची, आलं याची वाटलेली चटणी घालतो आहे। रंग सुंदर येण्यासाठी लाल तिखट अर्धा चमचा घालतो आहे। चाट मसाला अर्धा चमचा। चटपटीत होण्यासाठी मसाले आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 छोटे चमचा तेल घालणार आहोत। सर्व मिक्स करून घेऊ। थोडं मीठ घालूया, अर्धा चमचा साखर घालूया। तयार झाली आपली मटकी भेळ। आपण ही भेळ सर्व करून घेऊया। कशी वाटली चटपटीत भेळ रेसिपी कॉमेंट्स करून नक्की सांगा। किती सुंदर रंग आलेला आहे। वरून कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया। भेळ पाहून तोंडाला पाणी सुटलंय, हो ना? मग कधी करताय तुम्ही अशी चटपटीत मटकी भेळ? अप्रतिम आणि टेस्टी भेळ झालीये बरं का। पोट भरलंय पण मन काही भरत नाहीये। उन्हाळ्यात असंच काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं। आणि मुलांच्या सुट्ट्यांमध्ये तर त्यांना असा मजेशीर आणि टेस्टी नाश्ता तर लागतोच ना। असा सुंदर आकर्षित नाश्ता पाहून मुलं तर पोट भरून खातील। आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक व शेअर करा। बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा। असेच वेगवेगळे नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघा डे विथ माधू नीतू चेतू या चॅनलवर। असेच पॉझिटिव्ह, निरोगी आणि आनंदी रहा।